नमस्कार मंडळी, तुहेरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 4 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की अर्णव वैतागून घराच्या बाहेर येऊन उभा राहिलेला असतो. आता तिथे आल्यानंतर आजी बोललेल्या असतात ना की ईश्वरी फॅब्रिक हे नाव बदल, तरच आम्ही तुझ्या कार्यक्रमाला येऊ. आणि हा निर्णय आता काही झाला तरी बदलला नाही. त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा सांगते की घरची जर येणार नसतील तर मी सुद्धा या कार्यक्रमाला येणार नाही म्हणून. आणि या सगळ्या गोष्टींचं अर्णवला ना खूपच टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे अर्णव अगदी निराश होऊन गाडीच्या जवळ उभारलेला असतो आणि तो खूप विचार करत असतो की आता असं काय करावं ते. आता अर्णव म्हणतो सगळेच लॉन्चिंगच्या विरोधात आहेत आणि म्हणतो की आता मिस इंदोरसुद्धा हट्ट करून बसली की तीसुद्धा येणार नाही म्हणून. आणि आता काय करू मी, आता मला ना नेमकं कळतच नाही, म्हणजे सगळे यायला तयार होतील असं अर्णव विचारच करत. एकदमच अर्णवला एक गोष्ट आठवते आणि म्हणतो की आयडिया येस, आता ना घरचे सगळे जे येणार मिस इंदोर नक्की लॉन्चिंग आपलं छान होणार असं अर्णव मनाशीच म्हणतो. आणि आता आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे राजेश बेंगलोरला जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि आता बॅग वगैरे भरलेली असते. अंजली म्हणत असते की अहो हा घ्या तुमचा ना झाला हा मोबाईल चार्जिंगचा, म्हणून आता राजेशच्या हातात मोबाईल देतो. राजेश म्हणतो बरं अंजली मॅडम आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या, हां मी निघतो. अंजली म्हणते अहो ऐका ना, मी सुद्धा येते ना आता तुमच्यासोबत, काय नाही की ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चसाठी थांबण्यापेक्षा ना मी तुमच्यासोबत येते ना. आता राजेश म्हणतो अंजली मॅडम तुम्ही आत्ता कुठे आजारपणातून उतरल्यात, त्यात तुम्ही कनूला घेऊन एवढ्या लांब कसे येणार, आणि तिथे मी दिवसभर ऑफिसच्या कामामध्ये असणार, दिवसभर बिझी असणार आणि तुम्ही हॉटेल रूममध्ये नुसते बसून असणार तर तुम्हाला कंटाळ येईल ना. तर अंजली म्हणते चालेल मला, पण मी येते ना तुमच्यासोबत प्लीज. राजेश म्हणतो अंजली मॅडम अहो असं काय करताय, अहो हे काम व्हायला किती वेळ लागेल मला खरंच माहीत नाही, कदाचित 2-3 दिवससुद्धा लागू शकतात आणि आपल्या कोणालाच त्रास होईल ना. हो काय नाही की हवामान बदलल्यानंतर लहान मुलांना उगीच त्रास होतो ना, तर प्लीज माझं ऐका, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही इथंच थांबा प्लीज. असं म्हटल्यानंतर अंजली म्हणते काय होतं मी, आणि म्हणते की मी आले असते ना तुमच्यासोबत, इकडचं निधन मनस्ताप तरी मला टाळता आला असता. तर राजेश म्हणतो अंजली मॅडम मी तर म्हणतोय की तुम्ही मनस्ताप करूनच घेऊ नकात. आता अंजली म्हणते अहो होतोय मला मनस्ताप, मी तर काय करू म्हणून. आणि पुढे ना राजेश तिला समजावायला सांगतो मी तर म्हणतो की तुम्ही जा ईश्वरी फॅब्रिकच्या कार्यक्रमाला, उगाचच मनात राग धरून नाती कॉम्प्लिकेटेड करू नकात. अंजली म्हणते हे बघा शेवटी काय जे व्हायचं ते झालेलं तर आहेच ना म्हणून. आणि म्हणते की असो ठीक आहे जाऊ दे मग निघा तुम्ही, असं म्हणून आता उठून उभं राहते आणि म्हणते की काळजी घ्या म्हणून. राजेश म्हणतो हो तुम्ही ही काळजी घ्या. आणि आता आपण पाहतो की राजेश येतो मी म्हणून तिथून निघून जातो. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो ईश्वरी मामांना चहा आणून देते. मामा म्हणतात थँक्स, मला हवाच होता दुसरा चहा. ईश्वरी म्हणते अर्णव सरांना कुठे पाहिलं का. मामा म्हणतात नाही गं मी तर नाही त्याला कुठं पाहिलं, पण ईश्वरी काहीतरी विचारामध्ये असते. आता मामांच्या लक्षात येतं. मामा म्हणतात काय गं ईश्वरी काय झालं म्हणून, आणि काय झालं आहे नक्की असं विचारल्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही काही नाही झालं मामा, कारण हे आहेत ना आमच्या रूममध्ये सुद्धा नाही आहेत, कुठे गेलेत ना सकाळी सकाळी हे माहितीच नाही आहे. मामांनाच पण कळत नसते की अर्णव नक्की कुठे गेला आहे ते. मामा म्हणतात मलाही काही कल्पना नाही गं कुठे गेलाय तो. ईश्वरी म्हणते आज ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्च करणार आहे म्हणाले तर आहेत आणि स्वतःच कुठे निघून गेलेत काय माहिती, तेही कोणाला न सांगता. आता दोघेही विचारात पडतात की नक्की अर्णव कुठे गेला असेल म्हणून. आणि आता आपण पाहतोय की हा अर्णव जो आहे तर तो आलेला असतो आश्रमात लहान मुलांना भेटण्यासाठी आलेला असतो. तीच लहान मुलं जी रामनवमीच्या दिवशी ईश्वरीने बोलवलेली असतात ना घरी, तर त्या लहान मुलांकडे अर्णव येतो. ते आश्रमाचे मालक म्हणतात नमस्कार अर्णव सर तुम्ही येणार म्हटल्यानंतर मुलं केव्हापासून तुमची वाट बघतायत. अर्णव म्हणतो हो थँक्यू. आणि आता त्या मुलांना म्हणतो काय म्हणता कसे आहात तुम्ही सगळे. मुलं म्हणतात आम्ही मस्त आहोत. अर्णव म्हणतो की गुड, मला ना तुमच्याकडे एक काम आहे, कराल ना तुम्ही. तर ती मुलं विचार करतात आणि म्हणतात हो आम्ही करू ना म्हणून. तर आता अर्णव म्हणतो की लाडू मिळतील तुम्हाला, लास्ट टाईम आवडले होते ना अगदी तसे. मुलं लगेच हो करणार ना काम करणार ना म्हणून मोठ्या आवाजात बोलायला लागतात. अर्णव म्हणतो हळूहळू चिल चला आतमध्ये मी ना तुम्हाला सगळं सांगतो. आणि आता आपण पाहतोय इकडे मामा म्हणतात ईश्वरी मी तुला एक गोष्ट सांगू का, कुठलेही वाद शांतपणे बसून ना सोडवता येतात या मताचा मी आहे. हे असं एकमेकांवरती रागवून शिक्षा देणं बहिष्कार टाकणं हे माझ्या स्वभावातच बसत नाही गं, असं हे मामा सांगत असतात. पुढे बघा हा मामा म्हणतात ईश्वरी मी तुला खरं सांगू का, मामा म्हणतात ईश्वरी मी तुला सांगू का मला ना या लॉन्चसाठी खरंच हजर राहायचे अगदी मनापासून. ईश्वरी म्हणते मामा तुम्ही हे सांगितलं नसतं ना तरीसुद्धा मला माहिती आहे, पण आजीला त्रास होईल, अंजली ताईंना वाईट वाटेल असं तुम्ही काही करणार नाही आणि खरंच यामध्ये काही चुकीचं नाही आहे. मामा म्हणतात हो पण या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर नको का राहायला. आणि म्हणतात अरे घरच्या सुनेच्या नावाने इतका मोठा ब्रँड लॉन्च करतोय आपण, मग काय हरकत आहे तिचं कौतुक करण्यासाठी सगळ्यांनी इथे हजर राहायलाच हवं असं ना मला तरी वाटतंय. मामा असं म्हणतात आणि
पुढे बोलायला लागतात की पण आता काय करणार ना या सगळ्या सिच्युएशनमध्ये. आता ईश्वरीसुद्धा विचारातच असते. मामा म्हणतात आता ना ईश्वरी शेवटची एकच उमेद आहे म्हणून. तर ईश्वरी म्हणते काय. आता मामा म्हणतात अर्णवच आता काहीतरी करू शकतो. आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी पुन्हा विचार करायला लागते. तर अर्णवचा तर अजून पत्ताच नसतो. तर अर्णव इकडे लहान मुलांकडे गेलेला असतो. अर्णव आता आश्रमात म्हणतो हे बघा मी तुमच्या ईश्वरीताईच्या नावाने ना मी नवीन क्लोदिंग ब्रँड काढतोय आणि त्याचं इनॉग्रेशन हे आज आहे. आता ती मुलगी म्हणते म्हणजे लहान मुलांचे कपडे पण मिळणार का तिथे. अर्णव म्हणतो हो लहान मुलांचे कपडेसुद्धा मिळणार. त्यात दुसरी मुलगी म्हणते वा ईश्वरीताईचे नावाने आता नवीन कपडेसुद्धा मिळणार. अर्णव म्हणतो हो पण बट एक प्रॉब्लेम आहे. आता ती लहान मुलांना विचारात पडतात काय काम आहे. तर अर्णव म्हणतो इनॉग्रेशनला तुमची ईश्वरीताई यायला तयारच नाही आहे. आता मुलगी म्हणते ती छोटी की अरे तिच्या नावाने ब्रँड आहे आणि तीच येणार नाही. अर्णव म्हणतो हो ना तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आणि सांगू का तेवढाच प्रॉब्लेम नाही माझी फॅमिलीसुद्धा यायला तयार नाही आहे. मग ती छोटी मुलं म्हणतात मग आता काय करायचं. अर्णव म्हणतो ना माझ्याकडनं एक प्रॉब्लेम आहे. मी सांगू का तुम्हाला सगळेजण इकडे या म्हणून. अर्णव आहे ना त्या मुलांना काहीतरी ना प्लॅन सांगतो. आता तो प्लॅन असा काही सांगतो की तो म्युझिकली आहे आपल्याला काही ऐकवलं नाही. पण तो प्लॅन सगळ्या मुलांना व्यवस्थित समजावून सांगतो आणि मुलांना तो पटतो सुद्धा. आणि मुलांना म्हणतो की ओके डन तुम्हाला आवडला. आता सगळी मुलं अर्णवच्या हातात हात देतात. अर्णव म्हणतो गुड. आणि तो मुलगा म्हणतो दादा लाडू मिळतील ना. अर्णव म्हणतो तुला ना 10 प्रकारचे लाडू मिळतील कळलं ना. आणि असं अर्णव म्हणतो की जा आता पटकन रेडी व्हा तुमच्यासाठी ना मी गाडी पाठवतो म्हणून. आता ती मुलं सगळी रेडी होतात ना. आता त्यांच्यासाठी गाडी पाठवणं असतो ना अर्णव म्हणून. आणि आपण पाहतो की आता अर्णव तिथून निघून जातो. आता घरी इकडे ईश्वरी विचारत असते. अर्णव त्यावेळेस तिथे येतो आणि ईश्वरीकडे बघतो तर ती काही विचारत असते म्हणून अर्णव म्हणतो की वॉट तिकडे ईश्वरी फॅब्रिक मी लॉन्च करतोय आणि अजून ईश्वरीच तयार नाही आहे. तर ईश्वरी म्हणते हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना घरचे सगळे येणार नसतील तर तुम्ही कार्यक्रम कॅन्सल करा म्हणून मी नाही येणार असं ईश्वरी म्हणते. त्यावेळेस अर्णव आता पुन्हा काय करतो तिला समजवायला जातो. तर ईश्वरी म्हणते काय असा इशारा करते. अर्णव म्हणतो आणि घरचे सगळे जर का फंक्शनला आले तर ईश्वरी ना त्याच्याकडे बघते आणि म्हणते पण असा काय चमत्कार करणार आहात तुम्ही. नाही म्हणजे तशी काही लक्षणच तर दिसत नाही आहेत ना अजून घरची. अर्णव म्हणतो अगं जरा शांत बस ना किती बडबड करतेस तू. आणि आता बघा त्याच्यानंतर आहे ना अर्णव सांगायला लागतं हे बघ. आणि आता म्हणतो तिला तिचा हातात घेऊन म्हणतो की हे बघ मी तुला ना प्रॉमिस करतो की ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चिंगला घरचे सगळेजण येतील ठीक आहे. ईश्वरी म्हणते सर प्रॉमिस देऊन काय होणार आहे घडत तर काहीच नाही आहे ना. अर्णव म्हणतो आणि घडलं तर. आता ईश्वरी म्हणते काही घडत नाही आहे फक्त काही बिघडते. अर्णव म्हणतो मी सिंदूर काही बिघडत नाही आहे. तू ना जरा शांत हो ना सगळं काही व्यवस्थित होईल. किती बडबडतेस तू तुझ्या घरच्यांना तर इन्व्हाइट केलंयस ना. ईश्वरी म्हणते हो आकाश भाऊजी गेले तर त्यांना घ्यायला. अर्णव म्हणतो की वा ग्रेट म्हणून. आणि पुढे म्हणतो की मी सिंदूर डोंट वरी सगळे काही एकदम बढिया होणार आहे. आता ईश्वरी तिच्याकडे रागाने बघायला लागते ना बढिया होणार आहे म्हणल्यानंतर. कारण तिला ना वाटत असतं घरच्या सगळ्यांनी यावं म्हणून. पुढे बघा ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. तर अर्णव म्हणतो अगं बघत काय बसलीस तू माझ्याकडे जा पटकन तयार हो गेट रेडी. आता ईश्वरी म्हणते कशी रेडी हो हीच तर रूम आहे ना आपली. तुम्ही जर का बाहेर गेलात तर मी चेंज करेन तर सगळ्या गोष्टी होतील ना. आता ईश्वरी बडबडायला लागते इतक्यातच अर्णव तिथून निघून जातो. आता अर्णव तिथून गेल्यानंतर आता ईश्वरी बघा ईश्वरी म्हणायला लागते की सर नेमकं काय करणार आहेत हे लॉन्चसाठी घरचे सगळे येतील असं काय करणार असतील बरं असं ईश्वरी विचार करते. आणि आता आपण पुन्हा दुसरा सीन पाहतो. इकडे वल्लरी आजीला भडकवत असते पाहिलं नाही. खरं तर हे फंक्शन अर्णव अगदी मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा एखाद्या लॉन्चमध्ये अगदीच करू शकत होता. पण आपल्या सगळ्यांना खिजवण्यासाठी मुद्दामून हा अर्णव आपल्या घरातच हे फंक्शन करतोय असं ही वल्लरी बोलत असते. आणि आता इतक्यातच ना मामा तिथे येतात. वल्लरी म्हणते पण मला सांगा आपण सगळे ह्या फंक्शनला जायचं नाही आहे हे नक्की आहे ना. नाही कसं आहे ना की ते ईश्वरीची माहेरची माणसं येतील आणि ती ना माझ्या डोक्यातच जातात त्यामुळे मी तर त्यांच्यासमोर सुद्धा येणार नाही. इतक्यातच मामा वल्लरीकडे बघतात आणि म्हणतात प्रोग्राम कोणाचा आहे अर्णवचा आहे ना मग तो ठरवेल ना कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं ते. तर वल्लरी म्हणते आले अर्णव आणि ईश्वरीचे वकील आले तरीच म्हटलं अजून वकिली मुद्दा आला कसा नाही समोर. मामा म्हणतात कारण ना मला माणुसकी तुला नाही आहे. आणि पुढे आपण पाहतोय की मामा म्हणतात कारण अर्णवने हे एम्पायर जे उभं केलं ना तर ते स्वतःच्या जीवावरती उभं केलं आणि ते अजून मोठं करण्याची त्याची इच्छा आहे. मग त्याचं काय चुकलं. आणि आई मला ना तूच सांग की तू सगळा त्याचा स्ट्रगल बघितलायस ना गाई आणि मग तरी तू असं वागतेस. आणि मला असं वाटतं की
ॲज अ फॅमिली म्हणून आपण ना त्याला मदत करायला हवी, असं माझं मत आहे. यावर आता तुझं काय मत आहे आई? तर आजी म्हणतात, हे बघ, काल जे काही घडलं ना तेव्हापासून मला ना कशातच रस उरलेला नाही आहे. त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे. अंजली म्हणते, मी सुद्धा इथेच बसून राहणार आहे. तर वल्लरी म्हणते, मी सुद्धा इथंच राहणार आहे. आणि मामाचे हात धरून त्यांनाही बेडवर बसवते आणि म्हणते, तुम्ही सुद्धा इथंच बसून राहायचं आहे. मामा म्हणतात, म्हणजे मग आपण सगळ्यांनी इथंच बसून राहायचं आहे? तर आजी म्हणतात, हो, निदान तो सोहळा संपेपर्यंत तरी आपण इथंच राहायचं. आता अंजली म्हणते, आणि आकाश कुठे आहे मामा? तर मामा म्हणतात, तो घरात नाही आहे. तर अंजली म्हणते, कुठे गेलाय तो? तर मामा म्हणतात, तो नम्रताने तिच्या आईला आणण्यासाठी त्यांच्या घरी गेलाय म्हणून. आता बघा, वल्लरी लगेच म्हणायला लागते, पाहिलं, अजून लग्नसुद्धा झालेलं नाही आहे तरी त्या लोकांनी माझ्या मुलाचं कसं पायपुसणं केलं आहे. आता मामा जोरात खूप चिडतात ना आणि म्हणतात, अगं काय बोलतेस तू, हे पायपुसणं काय? आणि बघा, मामा इतकी छान वातावरण बदलतात आणि म्हणतात, निदान ड्रायव्हर तरी बघ. वल्लरी चिडते ना, अहो गप्प बसा, काही कसं बोलता, स्वतःच्या मुलाबद्दल बोलताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? मामा म्हणतात, अरे मला एक गोष्ट सांगा, प्रॉब्लेम काय की आपण इथेच का बरं बसलोय? तर अंजली म्हणते, कारण ही खोली आहे ना ती आपल्या हॉलपासून आहे ना सगळ्यात जास्त लांब आहे. इथे कुठल्याही प्रकारचा आवाज येणार नाही. त्यात एकतर ना बाहेर मीडिया आहे, आपण बाहेर गेलोत ना तर आपल्याला 10 प्रश्न विचारत बसतील, त्यापेक्षा ना आपण इथंच बसलेलं बरं. आता मामा हसायला लागतात आणि म्हणतात, म्हणजे अंजली, हे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवडणुकीनंतर त्या आमदारांना नाही का हॉटेलमध्ये लपवून ठेवतात बघ, संख्याबळ टिकवण्यासाठी काय? म्हणून आता वल्लरी समोरनं हातपुढे करतात टाळी वाजवायला. तर वल्लरी म्हणते, वाटेल त्या परिस्थितीत तुम्हाला जोक कसे काय सुचतात हो? आणि मुळातच त्या वल्लरीचं हे वागणं आपण का सहन करतो ना, मला तर तेच कळत नाही आहे. आता आजी म्हणतात, अगं पण आता आपण त्या कार्यक्रमावर, त्या वल्लरीवर, त्या ईश्वरीवर बहिष्कार टाकलाच ना, आता आणखीन काय करायला हवं आहे? तर वल्लरी म्हणते, अहो आई, तिच्याकडे ना पुरावे मागा, तिची आई निर्दोष असल्याची, आणि जर का नसतील ना पुरावे तर तिला म्हणावं माहेर निघून जा, म्हणावं, इथे राहू नकोस. आणि आता मामांना हे सगळं काही पटत नसतं. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे हॉलमधला सीन, म्हणजे राजेश शिर्के यांच्या घरामध्ये आता ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंगचा कार्यक्रम होणार असतो ना. आता सगळेजण तिथे आलेले असतात. आता शिर्के म्हणतात की सगळेजण इकडे लक्ष द्या, आता थोड्याच वेळात आपला ना लॉन्चिंगचा प्रोग्राम सुरू होतोय, तोपर्यंत प्लीज सगळ्यांनी ना स्नॅक्स एन्जॉय करा. इतक्यातच अर्णवसुद्धा तिथे येतो आणि आता काही पत्रकारसुद्धा आलेले असतात. आता अर्णव फोनवर बोलत असतो. आता पत्रकार वगैरे सगळे बोलायला लागतात. ईश्वरीसुद्धा रेडी होऊन ना खाली आलेली असते अगदी जिन्यामध्ये. आता अर्णव सगळ्यांशी भेट घेतो. पत्रकार म्हणतात, नेहमीप्रमाणे हे सुद्धा तुम्ही इनॉग्रेशन खूप ग्रँड करताय म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की थँक्स म्हणून. त्या पत्रकारबाई म्हणतात, म्हणजे हे फंक्शन पहिल्यांदाच तुमच्या घरी होते, नाही तर तुमचे फंक्शन्स नेहमी 5 स्टार हॉटेल्समध्येच होत असतात ना, असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो, हो, पण तुम्हाला लवकरच कळेल की मी हे घरी का करतोय ते, असं अर्णव त्या पत्रकारांना म्हणतो. आता ईश्वरी हे सगळं जिन्यावरती उभारून पाहत असते. इतक्यातच ना अर्णवला एक फोन येतो कोणाच तरी, म्हणून अर्णव ना फोनवरती बोलायला जातो. तर शिर्के म्हणतात, तुम्ही सगळेजण नाश्ता करून घ्या ना. तर त्यातला एक माणूस येतो. पत्रकार म्हणतो, सर, इथे कुणीच दिसत नाही, म्हणजे फक्त दोघेच दिसत आहेत. नाही म्हणजे राजेश शिर्केंच्या घरातले कुणीच कसं काय नाही आहेत? आता एक पत्रकार म्हणतात, म्हणजे नवीन लॉन्चिंग ईश्वरी मॅमच्या नावाने आहे ना, म्हणून विचारलं, काही यांचं फॅमिली इश्यूज वगैरे आहेत का, कारण घरची कुणीच दिसत नाहीत. तर शिर्के म्हणतात, नाही हो, तुम्ही ना उगीच गैरसमज करून घेताय, असं काही नाही आहे, प्लीज काही वेगळं कन्क्लुजन काढू नका, था तुम्हाला कळेलच थोड्या वेळात, असं सगळे शिर्के ना बाजू सांभाळून घेतात. आता ईश्वरी आणि अर्णव हे सगळे लांबून बघतात ना. आता ईश्वरीला येतं टेन्शन की घरचे का आले नाहीत म्हणून. इतक्यात शिर्केनं फोन येतो म्हणून शिर्के तिथून निघून जातात. पण ईश्वरीला आलेलं असतं टेन्शन. आता पत्रकार लोकसुद्धा जेव्हा विचारतात तेव्हा आपण काय सांगायचं म्हणून, कारण आता सगळे एकमेकांमध्ये चर्चा करायला लागतात. ईश्वरी म्हणते, बघितलं ना लोक काय म्हणतायत ते, अहो एवढी सगळे जमलेत आणि अजूनही घरचे आलेले नाही आहेत, ते मग तुम्हाला खात्री वाटते का येतील म्हणून? अर्णव म्हणतो, मी सुंदर रिलॅक्स, ईश्वरी फॅब्रिकच्या लॉन्चला आपल्या घरचे सगळेजण येतीलच म्हणून. आणि मग तुम्ही तुला प्रॉमिस केलं आहे का नाही? मग माझ्या प्रॉमिस ना मी कधीच मोडत नाही, ओके, असं आता ईश्वरीला अर्णव म्हणतो. आणि मग ईश्वरी ओके म्हणून आता शांत बसते. पण अर्णवला ना थोडंसं टेन्शन हे आलेलंच असतं. इतक्याच आहेत ना बाहेर आल्यानंतर शिर्केना फोन करतात अर्णवला आणि म्हणतात की सर, मुलांची गाडी आली, म्हणून मुलांना गाडी उतरवतात आणि म्हणतात, कसा झाला प्रवास, काही त्रास नाही झाला प्रवासात? मुलं म्हणतात, नाही, गाडीत AC चालू होतं त्यामुळे आम्हाला काहीच त्रास झाला नाही. इतक्यातच अर्णवसुद्धा बाहेर येतो आणि मग मुलांना म्हणतो, बरं, प्लॅन सगळं लक्षात आहे ना रे तुमच्या? तर मुलं म्हणतात, हो. अर्णव म्हणतो, आतमध्ये जायचं आणि प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट करायचा, ओके, ऑल राईट. तर मुलंसुद्धा हो म्हणतात. आणि आता बघा, शिर्केसुद्धा तिथेच असतात. एक मुलगा म्हणतो, दादा लाडू. तर आता अर्णव म्हणतो, हे बघा, प्लॅन एकदा व्यवस्थित एक्झिक्यूट झाला ना, मग तुम्हाला लाडूच नाही, पेस्ट्रीज, डोनट्स सगळं काही मी देईन, ओके. तर मुलंसुद्धा हो म्हणतात आणि एकदम खुश होतात.
त्यातली ना एक समजूतदार मुलगी असते. ते म्हणते, दादा तू हे समजू नकोस का आम्ही सगळे स्वीटसाठी तुझी मदत करतोय म्हणून. काय रे मुलांनो, तर ती मुलंसुद्धा हो म्हणतात. छोटी मुलगी म्हणते, आम्ही ना हे सगळे ईश्वरीताईच्या प्रेमापोटी करतोय हो म्हणून. शिरकणं तर फारच कौतुक वाटतं या मुलांचं. आता अर्णव म्हणतो की ओके चला आता हा दादा तुम्हाला आतमध्ये घेऊन जाईल, मग तुम्ही ठरल्याप्रमाणे करा म्हणून सगळेजण आतमध्ये जातात निघून. आता आपण पाहतो की सगळे आतमध्ये गेल्यानंतर अर्णव मनाशीच म्हणतो, मी सिंदूर आज आहे ना ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्च अगदी ना खूप थाटामाटात होणार, अगदी ना तुला हवं आहे ना तसं होणार, असं अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो. पुन्हा आतमधला सीन आपण पाहतो. वल्लरी म्हणते, आई मी ना बाहेर आत्ताच डोकावून आले, केवढं सगळं मोठ्या प्रमाणात करतोय अर्णव, म्हणून यांना लागते चाड्या लावायला. पुढे म्हणते, अरे घरात त्यांनी एवढं डेकोरेशन काय, घरात काय, हे सगळं ना सगळं मुद्दाम चाललंय त्याचं. अंजली म्हणते, बरोबर आहे, आता त्याला ईश्वरीशिवाय आहेच कोण. वल्लरी लगेच म्हणते, हो ना बाई, काय ते डेकोरेशन केलंय बघितलं का, केवढं केलंय ते सगळं काही आपल्याला ना खिजवण्यासाठी केलंय हे. मामा म्हणतात, मुळात आहे ना वल्लरी तुझं मन तुझं चित्त सगळं ना सगळं बाहेरच आहे. वल्लरी म्हणते, असणारच ना मग, अहो बाहेर जे घडतंय ते चुकीचंच घडतंय आणि सगळं ना कसं मुद्दामून आपल्या नाकावर टिचून घडतंय. अंजली म्हणते, मी सुद्धा तेच म्हणणार होते, ही मुद्दामून नाही तर काय ग आजी, सांग बरं. तर वल्लरी म्हणते, हो ना, आणि यावरून कळतंय की त्या दोघांनी आपली काय किंमत ठेवली. मामा म्हणतात, पण एक गोष्ट नाकारता येत नाही. वल्लरी म्हणते, काय, तर आपण सगळ्यांनी ना या कार्यक्रमाला यावं म्हणून त्यांनी ना काही कसर ठेवली नाही, तो आलाच होता ना आपल्याला बोलवायला. तर वल्लरी म्हणते, तू नुसतं दाखवायला हो. तर आजी म्हणतात, हो ना, ईश्वरी फॅब्रिक हे नाव बदलायला सांगितलं तर तो कुठे तयार झाला. वल्लरी लगेच म्हणते, हो ना, आणि यावरूनच कळतंय जर का आपला मान ठेवायचा असता ना तर त्यांनी ना कार्यक्रमच रद्द केला असता. मामा म्हणतात, वल्लरी काय बोलतेस तू. वल्लरी म्हणते, आता काय चुकीचं बोलते मी. तर मामा म्हणतात, अगं चुकीचं म्हणजे काय, बघ ना त्यांनी पेपरमध्ये ॲड्स दिलेली आहे, त्याच्यानंतर त्यांनी त्याची सगळी तयारी कंप्लीट केलेली आहे, आणि एवढंच नाही तर इंडस्ट्रीमध्ये या व्हेंचरची ना खूप चर्चा सुरू आहे, आणि ॲडव्हान्स ही घेऊन ठेवलं आहे अर्णवनी, मग आता तो कॅन्सल कसा करता येणार नाही का. आजी म्हणतात, अरे हे सगळं ना फक्त वरवरचं आहे, मुळामध्ये चिंटू ईश्वरीच्या नादामध्ये ना वाहवत चालाय, वाहवत, असं आजी पण बोलायला लागतात. आता पुढे बघा, आजी म्हणतात, आता बिझनेस बुडाला नाही ना म्हणजे झालं. मामा म्हणतात, अगं आई एवढा टोकाचा विचार का करतेस तू. वल्लरी म्हणते, काय चुकीचं बोलता येतं होत्या, नाही आज ईश्वरी फॅब्रिक सुरू केलं, उद्या आणखीन काही सुरू करेल, परवा तर आणखीन काही सुरू करेल, मग काय आपण तेच बघत बसायचं का. हे बघा थोडक्यात काय, तर अर्णवच्या आयुष्यातून या घरातून आहे ना त्या हाकलल्याशिवाय हे सगळं काही थांबणारच नाही, असं वल्लरीना सांगायला लागते आजींना आणि या अंजलीला. मामांना तर ना अजिबात हे सगळं पटत नसतं. मामा तर ना अक्षरशः वैतागले असतात हे ना समजावून सांगून. आता आपण पाहतोय पुढचा सीन, तो म्हणजे आकाशचा. आता आकाश जो आहे तर तो नम्रता आणि सुप्रियाला घेण्यासाठी निघालेला असतो. रस्त्यातच नाही एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि त्याला काही फुलं दिसतात म्हणून नाही ना तो सगळे नम्रतासाठी फुलं घ्यायला थांबतो आणि त्या दुकानदाराला विचारत असतो, हे कितीला ते कितीला. इतक्यातच आहे ना हा शुभंकर येतो ना गाडीवरती हेल्मेट वगैरे काढून, आणि आकाशकडे ना रागाने बघत असतो. आकाश सांगत असतो, हा कितीला आहे, 50ला, तो 100ला, आणि याच्यापेक्षा मोठा नाही का, तर मग तोच द्या, असं म्हणून आकाश ती फुलं घेत असतो. आणि या शुभंकरला एवढा राग येत असतो ना, तो आकाशकडे खूप रागाने बघत असतो, आणि आकाशने आता नम्रतासाठी ना एक बुके घेतलेला असतो. आता हे सगळं शुभंकर लांबून पाहतो आणि लगेचच म्हणतो, आकाश आता तू माझ्या मुला तू फुलं देणार, माझ्या मुला आता तू खुश करणार, असा हा विट्यासारखा बडबडायला लागतो. आणि लगेच म्हणतो, आकाश पाटील तू माझ्या मुला आता फुलं देणार आहेस, माझ्या मुलाला खुश करणार आहेस तू, असा ना पुन्हा बडबडायला लागतो. आणि म्हणतो, मग मी काय करायचं, मी काय गप्प बसायचं का. आणि म्हणतो, मी गप्प बसणार नाही आहे. आणि म्हणतो, फुलं देण्यासाठी तू शुद्धीवर तरी असायला हवंच ना. आणि बघा ना हा शुभंकर म्हणतो, तुझं प्रेम तुझं भावना सगळ्यांना कुस्करून फेकून देईन मी, नमू फक्त आणि फक्त माझी आणि माझीच राहणार आहे, असं म्हणतो. आणि आता हा शुभंकर तिथून निघून जातो. आणि बघा एक चक्क मारेकरी पाठवतो या आकाशला मारण्यासाठी. इकडे वल्लरी म्हणत असते, तो अर्णव त्या ईश्वरीच्या तालावर नाचतोय आणि माझा मुलगा त्या नम्रताच्या तालावर, काय गरज होती त्या दोघींना आणायला जाण्याची. या आकाशला ना काही समजतच नाही. आता त्याच्यामध्ये अंजली म्हणते, हो ना आता त्या आपल्या घरचं कुणीच नाही या कार्यक्रमाला. मामा म्हणतात, हो ना ईश्वरीच्या घरचे मात्र येणार आहेत ना. वल्लरी म्हणते, तुम्हाला सांगते ना मी की आपला मुलगा आकाश त्या नम्रताच्या विरोधात एक शब्द ऐकून घेत नाही, इतका वावत चाललाय तो. आता मामांना तर ना वल्लरीला सांगून अक्षरशः थकलेले असतात मामा. पुढे आपण पाहतो की ती सगळी छोटी मुलं आहेत ना आता या दरवाजाच्या बाहेर येतात, म्हणजे ही सगळी मंडळी बसलीत ना त्या दरवाजाच्या बाहेर येतात आणि म्हणतात, आतून आवाज येतोय म्हणजे ते इथेच असतील. आता 1 2 3 स्टार्ट असं म्हणून ना जोरजोरात ना दोघंजण पुंगी वाजवतात आणि दोघंजण ना दरवाजावरती जोरजोरात बडवायला लागतात दरवाजा. आणि आता असं झाल्यानंतर आतूनच इतका जोरजोरात आवाज बघून वल्लरी म्हणते, कोण वाजवतंय दरवाजा, कोण आहे रे, असं म्हणून वल्लरी सुद्धा ना म्हणत असते की मी अजिबात बाहेर येणार नाही. आता तो बाहेरून मुलगा म्हणतो, असं आहे काय, आता चला रे परत वाजवा दरवाजा, म्हणून
जोरात दरवाजा वाजवायला लागतात. आतूनही ना सगळे इरिटेड होतात ना, तर मामा पण येतात आणि मामा म्हणतात अरे कोण असेल हे सगळं, अरे एवढं कोण दार ठोठावता आणि म्हणतात की मला असं वाटतं की अर्णव आणि ईश्वरी तर हे नक्कीच नसतील. अंजली म्हणते मामी थांब, मी काय म्हणते जरा एकदा दार उघडून बघा तरी नक्की कोण आहे ते. त्या लोकांना इथे वाटत असेल की एवढा गोंधळ केल्यानंतर तर आपण बाहेर येऊ म्हणून, आणि एकदाचं दार उघड आणि त्यांना सांगून टाक की आपण नाही येणार आहोत म्हणून. वल्लरी म्हणते अरे थांबा, अरे कनिका झोपली, यांना कळत कसं नाहीये. आणि ती मुलं बाहेरून जोरजोरात ना आवाज करतच असतात. वल्लरी म्हणते हे सगळे ना आपल्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी सगळं प्रयत्न करतायत. आणि म्हणते बापरे, अरे देवा, माझं तर ना डोकं उठलं या आवाजानं. आणि ती मुलं काही आवाज करायचा थांबवतच नसतात. त्यातला एक मुलगा म्हणतो थांबा, आता हे काय असं ऐकणार नाहीत, आता ना मला एक रामबाण उपाय करायलाच हवा आहे, 2 मिनिटं थांबा. म्हणून तो मुलगा जातो आणि बाकीची सगळी मुलं पुन्हा गोंधळ करायला लागतात आणि दरवाजा वाजवायलाच लागतात. आपण पाहतोय की आता तो मुलगा आहे ना चक्क एक मोठीची मोठी खुर्ची घेऊन येतो आणि आता ती खुर्ची दारावरती आपटून आता तो आतमध्ये जाणार असतो. पण होतं काय की उलटच होतं की वल्लरी तेवढ्यात आतून दरवाजा उघडते. आता बघा, आता ती अंजली म्हणते दार उघड आणि एक मुलगी म्हणत असते 3, 2, 1 आणि जोरात खुर्चीवरती दरवाजावरती लावायला जातो. तर आतूनही ना वल्लरी समोर असते. आता ते वल्लरीच्या अंगावरती ती खुर्ची बसते आणि वल्लरी ना महागाशी लोटली जाते आणि डायरेक्ट जाऊन एका खुर्चीवरती बसते. आणि आता ती मामा म्हणतात अरे तुम्ही सगळे आहात तरी कोण. आता ती छोटी छोटी मुलं बघून आजी म्हणतात अरे काय चाललंय काय तुमचं. तर ती मुलं म्हणतात चला चला बाहेर चला, मग गोंधळ करायला लागतात. आता ना ही तिघजण अक्षरशः कानाला हात लावून बसलेली असतात. आजी म्हणतात अरे किती दंगा करतायत, तुम्हाला कुणी पाठवलंय. तर ती छोटी मुलं म्हणतात आम्ही ना तुम्हाला कार्यक्रमासाठी घेऊन जायला आलोत आणि तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही इथून अजिबात जाणार नाही. मामा तर अक्षरशः कानाला हात लावून बसलेले असतात. वल्लरी जोरात ओरडते गप्पा बसा, आम्ही ना कुठेही येणार नाहीये. तो मुलगा म्हणतो असं नाही चालणार, तुम्हाला ना आमच्यासोबत यावंच लागेल, चला 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 म्हणून सगळीजण ना एकसारखी ओरडत असतात. ते पिपाणी वाजवत असतात आणि खूप गोंधळ करत असतात आणि कोणालाच ती मुलं आवरत नसतात. वल्लरी म्हणत असते गप्पा बसा रे म्हणून आणि वल्लरीला येतं टेन्शन. आता सगळेजण ना कानाला हात लावून बसलेले असतात आणि ती मुलं तेवढाच गोंधळ करत असतात. इकडे आपण पाहतोय की आकाश काय करतो, गाडीमध्ये बुके ठेवतो. तेवढ्यातच एक मुलगा बाईकवरून येतो, त्याने हेल्मेट घातलेलं असतं. आता एक मोठी काठी घेतो आणि आता आकाशला खूप मारायला लागतो. आता आकाशला असं काही मारत असतो. आकाश पण त्याला म्हणत असतो कोण आहेस तू, सोड मला. म्हणून आकाश पण आहे ना त्याचं हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करतो, पण तो काही मुलगा हेल्मेट काढू देत नाही आणि वरून आहे ना आकाशवरतीच हल्ला करतो. आकाशला खूपच त्याच्या पाठीवर वगैरे मारतो. आता लोक सगळे जमा होतात ना आणि तो मुलगा कंटिन्यू आकाशला मारायलाच लागतो आणि नंतर अक्षरशः ती काठी टाकतो तिथं आणि पळून जातो. लोक त्याला गाडीवरती थांबवायचा प्रयत्न करतात, पण तो काही थांबत नाही. अगदी एकदम बाईक जे आहे ते रेस करतो आणि तिथून निघून जातो. आकाशला काही समजत नाही की तो नक्की कोण असतो ते म्हणून. आणि आता आपण पाहतोय लगेचच पुढचा सीन. ही मुलं अजूनही गोंधळ करत असतात, अरे सगळेजण बाहेर चला चला म्हणून. आणि वल्लरी मनात विचार करते ही मुलं तर मागेच लागलीत, पण समजा आम्ही जर का बाहेर गेलो आणि ते सुप्रेनी मला पाहिलं तर नाही 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 नाही, मुलांची या हट्टाला ना बळी पडायचं नाही आहे मला. आणि जोरात ओरडते गप्पा बसा, काय करताय तुम्ही सगळं म्हणून. ते मुलांच्या अंगावर ओरडते. तो मुलगा म्हणतो अहो काकू असं काय करताय, चला ना बाहेर म्हणून वल्लरीचे जुने हात घेऊन ना ओढायला लागतात. मामा म्हणतात अरे अरे सोडा तिचे हात सोडा म्हणून. आणि म्हणतात मामा की अरे काय करताय तुम्ही, अरे या काकू तुम्हाला माहीत नाही आहेत, एकदा का चिडल्यांना की मग हाताला येईल ते फेकून मारतात म्हणून. वल्लरी म्हणते हो काही काय सांगतात, कारण मुलं हसायला लागतात ना मामांच्या आवाजावरून. आजी आता हे मामी म्हणते की लहान नाही मोठं नाही, आपलं घेतलं तोंड सुख कोणाला बघून. हे मामा म्हणतात बघितलं आता माझ्यावर चिडली, आता मला पटके. म्हणून मामांना त्या लहान मुलांना टाळ्या देऊन हसायला लागतात. आजी म्हणतात अरे अवी मुलांसमोर तरी चेष्टा करू नकोस. आणि आता मामा सॉरी म्हणत असतात. अंजली म्हणते मला असं वाटतंय ना या अर्णवीश्वरीने मुद्दाम या मुलांना पडून इथं पाठवलेलं दिसतंय. आता वल्लरी म्हणते आणि ही ना लहान नाही आगाऊ कार्टी, सगळी 1 नंबरची आगाऊ कार्टी. आता त्या मुलांना ना असं बोलल्यानंतर त्यातला एक मुलगा म्हणतो अहो काकू असा नका ना करू, आमच्यासाठी तरी चला ना. वल्लरी म्हणते एकदा सांगून कळत नाही आहे का, आमच्यापैकी कुणीही बाहेर येणार नाही आहे, तुम्हाला कळतंय का. तो मुलगा म्हणतो नाही काय येणार, ठीक आहे मग नका येऊ असा तो मुलगा म्हणतो. आणि पुन्हा आहे ना त्या वल्लरीच्या अंगावर अक्षरशः एक उंदीर फेकतो आणि तो उंदीर फेकल्यानंतर वल्लरी इतकी घाबरते आणि यांना ना उड्याच मारायला लागते अक्षरशः. आणि ती वल्लरी इतका गोंधळ करते, जोरजोरात ओरडायला लागते, सगळ्या रूममधून पळायला लागते आणि तो असतो खोटा उंदीर. आता हे अंजलीच्या लक्षात येतं. अंजली तो खोटा उंदीर उचलते आणि म्हणते मामी अगं हा खोटा उंदीर आहे हा. आजी पण घाबरतात ना, आजी नाही कळत नाही की ही मुलं काहीही करतायत म्हणून. आता वल्लरी म्हणते काय रे अशी एक ठेवून दे ना तुमच्या तोंडात असं म्हणते. मामा म्हणतात अगे काय चाललंय, ते लहान मुलं आहेत ते असं करतात का, आणि ती लहान मुलं आहेत सोड त्यांना. आणि मुलांना म्हणतात काय रे घाबरली ना ती म्हणून. आता मुलं हसायला लागतात आणि मुलं म्हणतात अरे मग चला ना तुम्ही बाहेर सगळे
सगळी म्हणून जोरजोरात पुन्हा एकदा पिपाणी वाजवायला लागतात. आता कुणालाच नाही, मुलं काही केल्या आवरतच नसतात. आणि आता अंजली म्हणत असते, अरे माझं बाळ झोपलंय रे तिकडे, नका तुम्ही एवढा गोंधळ करू. आणि ती मुलं काही केल्या पिपाणी वाजवायचं थांबवतच नसतात. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय सुप्रिया म्हणत असते ना, अर्णवचा सगळ्यांना राग दिसतो पण मनाने किती चांगला आहे मुलगा तो. नम्रता म्हणत असते. सुप्रिया म्हणते, इशूच्या नावाने चक्क ब्रँड सुरू करतोय तो, याचा अर्थ काय कळतोय का? आणि म्हणतो खरंच इशूवरती ना त्याचं खूप प्रेम आहे म्हणून. नम्रता म्हणते, प्रश्नच नाही, ते दोघं आहेत ना एकमेकांपासून खूप वेगळे आहेत पण मेड फॉर इच अदर आहेत ना, असंही नम्रता म्हणत असते. पुढे म्हणते, म्हणजे अशी अगदी अजिबच जोडी ना त्यांची. तर सुप्रिया म्हणते, हो ना, बरं चल आता निघायचं आहे ना आपल्याला, चल आपण आवरूया, तयार होऊयात लवकर. तर चल म्हणून दोघी निघालेले असतात. जितक्यातच ना आकाश तिथे येतो आणि नम्रता म्हणून हाक मारतो. आता नम्रता म्हणून हाक मारली की आता आकाशचा तो अवतार बघून दोघीही घाबरतात. आणि आकाशने असा एका हात त्याचा दुसऱ्या हातातून असा पकडलेला असतो, कारण त्याला खूप लागलेलं असतं, तिथं दुखत असतं. नम्रता पळत येते आणि म्हणते, आकाश अहो काय झालं तो मला, म्हणून सुप्रिया पण येते ना. तर आकाशच्या एका हाताला ना खूपच मार लागलेला असतो. आता नम्रता आकाशला बसवते आणि म्हणते, काय झालंय, बसा इकडे, म्हणून त्याला सोप्यावर बसवते. आता नम्रता म्हणते, आई बघ ना गं काय झालंय. आणि म्हणते, आकाश सर तुम्हाला काय झाले नेमकं मला सांगा ना. आकाश सांगायला लागतो, हे बघा मी तुम्हा दोघींनाही पिकअप करायला येत होतो, सो अचानक आहे ना कुणीतरी आल्याने माझ्यावरती अटॅक केला. सुप्रिया म्हणते, अरे देवा. आता नम्रताला आश्चर्य वाटतं आणि आकाश घडलेला सगळा प्रसंग या दोघींना सांगायला लागतो. आणि खरंच या दोघींना आश्चर्य वाटत असतं की असा काही कोणी मुलगा येऊन याला काठीने मारतो आणि याचं कारण काय असेल हे कोणाला समजत नाही. आता बघा पुढे इतकं सगळं झाल्यानंतर नम्रता म्हणते की हे भगवान, मी ना पटकन पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. म्हणून आता नम्रता जाते आणि आता आकाशसाठी ना पाणी घेऊन येते. आता सुप्रिया म्हणते की आकाश खरंच हे किती काय झालं असं. तर आकाश म्हणतो, काकू सॉरी, आम्ही खरंच असाच इथे आलो, घरी ऑलरेडी टेन्शन सुरू आहे आणि जर का हे अशी जखम घेऊन घरी गेलो असतं ना तर घरी सगळ्यांना खूप टेन्शन आलं असतं आणि नॉनस्टॉप आणि हे सगळा प्रोग्राम जो आहे ना तर तो सुद्धा डिले झाला असता. आता ही सुप्रिया म्हणते, असं काय बोलताय, उलट बरंच झालं तुम्ही इथे आलात ते. इतकंच नम्रता पाणी घेऊन येते आणि म्हणते की हे घे पाणी घे म्हणून. आता आकाशला ना ते पाणीसुद्धा पिता येत नाही म्हणून आता सुप्रिया पाठीमागे सरकते आणि आता तिथे नम्रता येऊन बसते, कारण आकाशला अजिबात पाणीच पिता येत नसतं म्हणून. आणि सुप्रिया म्हणते, यांना ना मलमपट्टी करावी लागेल, मी जरा हळद गरम करून आणि ते हळदीचा लेप लावूया आता. म्हणून सुप्रिया आता किचनमध्ये जाते. आता नम्रता काय करते, पाण्याचा ग्लास घेऊन आकाशला पाणी पाजते आणि मग ते आकाश सर पाणी घ्या म्हणून. आता आकाश पाणी पितो, त्याच्या हाताला ना खूपच दुखत असते आणि म्हणत असते की आकाश कोणी केलं असेल हे सगळं. म्हणून आकाशला ना काहीच आयडिया नसते की हे सगळं कुणी केलं आहे ते. आकाश म्हणून तुम्हाला पण तेच कळत नाही की हे सगळं नक्की कुणी केलं आहे ते. शिर्के सांगत असतो अर्णवला की सर हॉटेलच्या मॅनेजरचा ना कॉल आला होता, सगळं काही व्यवस्थित मॅनेज झालेलं आहे म्हणून. अर्णव म्हणते की हो ग्रेट. आणि इतर सगळी पार्टीची ते तयारी करण्याचं दोघंजणं बोलत असतात. आता अर्णव सांगत असतो की मुलांना नंतर ना व्यवस्थित गाडी त्यांच्या आश्रमात पोचवा. हा शिर्के म्हणतात की हो म्हणून. इतक्यातच तिथं ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते की सर अजूनही घरातलं कुणीच बाहेर आलेलं नाही आहे. आणि म्हणते की आणि मला नाही वाटत की घरात कोणी बाहेर येईल सर म्हणून. आणि म्हणते ना तुम्ही ना हे सगळं ना कार्यक्रम चेंज करायला हवा होता, मला ना उगीच अपराधी असल्यासारखं वाटतंय. तर अर्णव म्हणतो, मिस इंदौर प्लीज रिलॅक्स, मी तुला सांगितलं ना सगळे येतील म्हणून, तर पेशन्स ठेव ना प्लीज, रिलॅक्स. असा आता अर्णव ना ईश्वरीला शांत करत असतो. आणि आपण पाहतोय की आता पुढे शिर्के म्हणतो की सर सगळेजण फॅमिली मेंबरबद्दल विचारत आहेत, म्हणजे एवढा मोठा इव्हेंट आहे आणि फॅमिली मेंबर कुणीच नाही आहेत. अर्णव म्हणतो, हे बघा शिर्के तुम्ही ना त्यांना सांगा हा काही फॅमिली प्रोग्राम नाही आहे, हा सात्विक फॅशनचा प्रोग्राम आहे आणि नवीन सात्विक फॅब्रिक जे आपण लॉन्च करतोय ना तर त्याचं हे लॉन्चिंग आहे, त्यामुळे हा काही कौटुंबिक कार्यक्रम नाही, त्यामुळे ना इमोशनल कुणी होऊ नका असं अर्णव सांगत असतो. आणि म्हणतो की त्यांना सांगा काहीतरी थंड वगैरे घ्या म्हणून. असं सांगून अर्णव शिर्केंना ते तिथून पाठवून देतो. पण काही केलं ना अजून ईश्वरीच्या डोक्यातून हा विचार जातच नसतो की घरचे का आलेले नाहीत म्हणून. अर्णव म्हणतो की रिलॅक्स हो मिस इंदौर, रिलॅक्स, येतील घरचे सगळे म्हणून. आणि तू हे माझा मित्वाचा आजचा हा भाग नाही इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहतोय की पत्रकार विचारत असतात की ईश्वरी फॅब्रिक लॉन्च होतं आणि तुमच्या घरातले कुणीच का बरं दिसत नाही आहेत म्हणून. आता आजीकडे म्हणत असतात की आम्ही कुणीही या कार्यक्रमाला येणार नाही आहोत आणि ती मुलगी म्हणत असते आणि तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही इकडून जाणारच नाही आहोत. आणि आता ईश्वरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते आणि इतक्यातच ना घरचे सगळेजण येतात. आणि आता ना ईश्वरी म्हणते, आज हा तुम्ही जो काही
चमत्कार करून दाखवलायत ना, त्यासाठी ना माझ्याकडे शब्दच नाही. कारण ईश्वरीला इतका आनंद झालेला असतो ना की ईश्वरी फॅब्रिक जेव्हा लॉन्च व्हायचं असतं ना त्यावेळेस घरचे सगळेजण सुद्धा उपस्थित येतात म्हणून ईश्वरी एवढी खुश होते ना. चक्क अर्णवच्या गालावरती पप्पीच घेते आणि अर्णवला ना हे समजतच नाही. अर्णव तर ना बघून इतका घाबरतो ईश्वरीकडे बघून ना, त्याला नक्की कसं रिॲक्ट व्हावं तेच समजत नसतं. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर त्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.